मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्या भेटीवरून महायुतीत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे। याबाबत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना विचारले असता त्यांनी हा दोघांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे सांगत कानावर हात ठेवले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकाच्या पाहणीसाठी तसेच कचोरे इथल्या कैलास शिंदे यांच्या प्रभागातील जलशुद्धीकरण केंद्रासाठी ते मंगळवारी सायंकाळी कल्याणमध्ये आले होते। महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपण राज्यात ठिकठिकाणी दौरे सुरू केले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून युवा सैनिकांमध्ये जोश निर्माण करण्यासाठीच आपण येथे आलो आहोत। युवा सेनेसाठी काही जागा महायुतीकडे मागितल्या आहेत का असे विचारले असता त्यांनी शिवसेना आणि युवा सेना एकच आहे, त्यामुळे युवा सेनेला वेगळे मानण्याची गरज नाही। राज्यभरातील दौऱ्यात तेथील विकास कामांना भेटी देणार आहोत। भिवंडी लोकसभा जागेवरून निर्माण झालेल्या वादाबाबत ते म्हणाले, याबाबत आपल्याला माहित नाही, पक्षाचे वरिष्ठ नेतेच अधिक सांगू शकतील असे सांगून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला। यावेळी आदित्य ठाकरे यांनी काळा तलावसह कल्याण पूर्वेतील खडेगोवळी येथे प्रस्तावित असलेले मनी स्टेडियम, नेतेवरील जलशुद्धीकरण केंद्र, गीता हरकिशनदास रुग्णालय या प्रकल्पाची पाहणी केली। यावेळी शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक विजया पोटे, डॉक्टर श्रीकांत शिंदे, महापौर कल्याणी पाटील, स्थायी समिती सभापती प्रकाश पेनकर, शहर प्रमुख विजय साळवे, गटनेते कैलास शिंदे, कमलाकर चौधरी, मनोज चौधरी, प्रतिमा जाधव, समिधा बासरे, माजी नगरसेवक सचिन बासरे, प्रकाश तरे, उपविभाग प्रमुख जगदीश तरे, सुरेश जाधव, संतोष नवले आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज।